ऍक्सेलरेशनचे 3 प्रकार पाहिले होते आपण. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन अँड झिरो ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन कशाला आपण म्हणतो? ज्यावेळेस गाडीचं स्पीड आपण कमी करतो त्यावेळेस तिथं घडतं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. ज्यावेळेस स्पीड वाढतं किंवा व्हेलॉसिटी वाढते त्यावेळेस आपण म्हणतो पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि व्हेलॉसिटी शून्य असते, व्हेलॉसिटी जागावर असते, व्हेलॉसिटी नसतेच त्यावेळेस काय असतं? झिरो ऍक्सेलरेशन. आणि आज आपला ते ग्राफ पेपर जो असतो त्या ग्राफवर ते ऍक्सेलरेशन ड्रॉ करायचं शिकायचं, म्हणजे त्या ग्राफवर ऍक्सेलरेशन काढायचं आपला शिकायचं. म्हणजे डिस्टन्स टाइम ग्राफ आपला आज पाहायचा आहे. ऍक्सेलरेशनचा आपला नंतर येईल, ते आपण उद्या पाहतो शक्यतो. डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स म्हणजे त्यासाठी शब्द काय सांगितलाय? डिस्टन्स म्हणजे अंतर. डिस्टन्स म्हणजे आपण सांगितलं अंतर. अंतर आणि वेळ यांचा आपला ग्राफ काढायचा. ग्राफ म्हणजे कसा असतो? हे असा असतो ग्राफ, बरोबर आहे. तो काढण्यासाठी आणि तो कसा काढायचा आहे? ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन साठी तो ग्राफ आपला काढायचा आहे. मी सांगितलं होतं युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म, बरोबर आहे. युनिफॉर्म म्हणजे एक समान गती, बरोबर आहे. नॉन युनिफॉर्म म्हणजे एक समान गती. ज्यावेळेस गतीमध्ये बदल होत राहतो, चेंजेस होत राहतात, कशामध्ये? व्हेलॉसिटी मध्ये चेंजेस होत राहतात त्यावेळेस त्याला आपण नॉन युनिफॉर्म म्हणतो. आणि ज्यावेळेस व्हेलॉसिटी सेम राहते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? त्यावेळेस आपण म्हणतो युनिफॉर्म, बरोबर आहे. आता सुरुवातीला आपला युनिफॉर्मचा ग्राफ पाहायचा आहे. आणि कशासाठी? डिस्टन्स आणि टाइम ग्राफ पाहायचा आहे आपल्याला. ज्यावेळेस असं डिस्टन्स टाइम ग्राफ असं येईल त्यावेळेस तो ग्राफ दोन गोष्टींचा उपयोग करून आपला बनवायचा असतो. त्याचा अर्थ असा होतो, कोणत्या दोन गोष्टी? एक तर डिस्टन्सचा उपयोग करायचा आणि दुसरा टाइमाचा उपयोग करायचा. आणि ग्राफवर दोन ऍक्सिस असतात, म्हणजे दोन अक्ष असतात. पहिल्या अक्षाचं नाव असतं एक्स ऍक्सिस आणि दुसऱ्या अक्षाचं नाव असतं वाय ऍक्सिस. हे जे दोन ऍक्सिस आहेत त्याचा उपयोग करायचा असतो. दोघांमध्ये डिफरन्स ठेवा, थोडस लांब लांब असं, कॉन्सन्ट्रेशन लूज होईल. आता इथं आपल्याला या ग्राफवर आपण जो वाय ऍक्सिस काढलाय तो काढलाय डिस्टन्स साठी. हा झाला वाय ऍक्सिस किंवा त्याला आपण वाय अक्ष असं म्हणू, अक्ष किंवा ऍक्सिस, बरोबर. आणि हा झाला आडवा जो असतो त्याला आपण म्हणतो एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. ऍक्सिसचा अर्थ होतो अक्ष. काय अर्थ होतो? अक्ष. हा झाला वाय अक्ष आणि हा झाला एक्स अक्ष. आला इथपर्यंत लक्षात? आणि आपला पुढे काय सांगितलंय आता? द फॉलोइंग टेबल शोज. खालचा टेबल दाखवतोय. टेबल आपला दिलाय हा इथं. हा झाला एक टेबल. ह्या टेबलला कॉलम किती येतं? किती कॉलम आहेत? या टेबलला कॉलम किती आहेत? कॉलम 2 आहेत येडे. हे उभे जे असतात त्याला म्हणतो कॉलम. आणि हे जे आडवे झाले, हा झाला एक रो, दुसरा रो, तिसरा रो, चौथा रो, पाचवा रो, सहावा रो, सातवा रो. 14 कुठून आणले तो? आणि हे दोन झाले कॉलम. त्यावेळी समजून सांगितलं नाही का कॉलम कशाला म्हणतात, रो कशाला म्हणतात? 5वीचा विद्यार्थी आमच्या इकडं गावातल्या शाळेत, इकडं नुसतं आष्टी लिहून माठेपणा झालाय सगळं. तेव्हा तुमच्या आष्टीतल्या 5वीच्या वर्गातल्या कोणत्याच पोराला नाही ऐकायचं. तुम्हाला आता जेव्हा स्कॉलरशिप नवोदयाच्या परीक्षेचे निकाल लागतील ना, आता त्याचं नाव टॉपला दिसत. 1-1 लाखापर्यंत रोमन अंक लिहिता येते, 1 लाखापर्यंत. कॉलम आणि रो नाही लक्षात राहिले हो, असे नाही घेऊ आपण. घ्यायला पाहिजे का नाही आष्टीला शाळेत आले? हे आता पुन्हा विसरायचं नाही. हे लय बेसिक गोष्टी येतात. त्याने आता तुला याड्यात काढलं असतं, म्हणलं असतं तू कशाला शाळेत येतो असं म्हणलं असतं. काय लिहिते ना का 1 लाख? वाचता येतं तुमच्या वर्गातल्या निम्या पोराला? लक्षपूर्वक हा कॉलम सांगितलाय, त्याला कॉलम नसलं लक्षात लिहून घ्या ना.
कॉलम म्हणजे मी ते सांगितलं होतं उभा, आपण जो घराला कॉलम म्हणतो तसा उभा असतो कॉलम. सिंपल गोष्ट आहे की नाही. कॉलम आणि रो हे समजलंच पाहिजे, हे लक्षात राहिलं पाहिजे. हे आता नाही लक्षात राहिलं किंवा म्हातारपणी मेले पुन्हा कधीच लक्षात नाही. या बेसिक गोष्टी आहेत एकदम. हे झाला कॉलम उभा आणि आडवा झाला रो आणि याचा मिळून हा बनला टेबल. याला म्हणते टेबल. टेबल म्हणजे खुर्ची टेबल, त्याच्यातला टेबल नाही, तो झाला टेबल. आपला काय सांगितलंय, द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्सेस कवर्ड बाय अ कार. एका कारने डिस्टन्सेस म्हणजे अंतर, कवर्ड म्हणजे अंतर तेवढं पार केलंय, तेवढं कव्हर केलंय. इन फिक्स टाइम इंटरवल, एका फिक्स टाइम इंटरवल मध्ये. फिक्स टाइम इंटरवल म्हणजे मी काय सांगितलं होतं, एक फिक्स टाइम, समजा 1 तास, तर पुढच्याचा पण 1 पकडायचा, पुढच्याचा पण 1 पकडायचा. हा झाला फिक्स टाइम इंटरवल. ड्रॉ द ग्राफ, आपला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, म्हणजे हा ग्राफ काढायचा आहे. ड्रॉ द ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम टेकिंग, आणि त्याला आपण नाव द्यायचंय टाइम. जो टाइम तो टेक करणार आहे त्याला आपण खाली एका ऍक्सिस वर घ्यायचे, त्याला नाव द्यायचे टाइम. जसं आपण एक्स ऍक्सिस वर टाइम घेतलाय आणि तो आपण दिलाय सेकंड मध्ये. कशामध्ये दिलाय? सेकंड मध्ये. आता सेकंड मध्ये टाइम दिलाय, बरोबर आहे. इथं खाली दिसतंय का टाइम सेकंड. आणि जो वाय ऍक्सिस आहे तो मग आपण कशाला दिलाय? तो दिलाय अलॉंग द एक्स ऍक्सिस आणि डिस्टन्स अलॉंग द वाय ऍक्सिस इन फिगर 1.5. त्या फिगरचं नाव आहे फिगर 1.5. वाय ऍक्सिस वर आपला डिस्टन्स दिलाय आणि एक्स ऍक्सिस वर आपला टाइम दिलाय. राहील का ध्यानात? आता बघा, टाइम काय दिलाय आणि डिस्टन्स आपला काय दिलंय हे आपलं बघायचंय. काय बघायचंय? टाइम काय दिलाय आणि डिस्टन्स काय दिलंय. दिसतोय का ग्राफ आता व्यवस्थित क्लिअर? आता याच्यामध्ये आपला टाइम दिलाय, पहिला दिलाय, हा टाइम दिलाय आपला सेकंड मध्ये. त्याच्यामुळे ग्राफवर आपण टाइम घेताना सेकंड मध्ये घेतलाय, बरोबर आहे का नाही? कारण याच्यामध्ये सेकंड मध्ये दिलाय, नाही इकडं सेकंड मध्ये दिला आणि आपण इकडं आवर मध्ये घ्यायचं नाही किंवा मिनिट मध्ये घ्यायचं नाही. इथं सेकंड मध्ये दिल्याच्यामुळे आपण इकडं सेकंड दिले आणि इथला टाइम इंटरवल पाहिजे. ग्राफ कसा बनवायचा असता तर बारकाईने बघा, ते पुन्हा कोणी समजून नाही सांगणार, बरोबर आहे. इथं दिलाय 0, शून्याच्या नंतर डायरेक्ट दिलाय 10, 10च्या नंतर डायरेक्ट दिलाय 20, 20च्या नंतर दिलाय 30, 30च्या नंतर 40, 50, 60 आणि 70. म्हणजे आपलं सहज कळतं याच्यामध्ये 10-10चं अंतर आहे, बरोबर आहे का नाही? कितीचं अंतर आहे? 10-10चं आहे का नाही? त्याच्यामुळे ह्या ग्राफवर हा टाइम घेताना 10-10 सेकंदाच्या अंतराने तुम्हाला टाइम घेतलाय, बरोबर आहे का नाही? कितीच्या अंतराने घेतलाय? 10-10 सेकंदाच्या अंतराने. इकडे आपल्याला जे दिलेलं आहे त्यानुसारच ते घ्यावं लागतं, वेगळं घेतलं ते आपलं चुकणार. आणि पुढं इकडे दिलंय आपला डिस्टन्स. डिस्टन्स किती दिलंय? 0 दिलंय, 15 दिलंय, 30 दिलंय, 45, 60, 75, 90 आणि 105. याच्यामध्ये 15-15चा गॅप आहे, बरोबर? बरोबर आहे का नाही? पण स्टार्टिंगला जर आपण पाहिलं, ग्राफ बनवताना जर आपण पाहिलं, तर त्याच्यामध्ये आपल्या इथं 10 लाईनी दिलेल्या असतात ग्राफ पेपरवर. किती दिलेले असतात? 10 लाईनी. आता 15चा आपला करायचंय, बरोबर आहे. मग त्या 10 लाईनीसाठी आपलं त्याच्यामध्ये वेगळं करता येतं 15चं. मग तुम्हाला बनवायचं असलं तर इथं तुम्हाला 15 बनावं लागलं असतं समजा इथं, बरोबर आहे. तिथं आपला 15 घ्यावा लागला असता, पण तो तसा आपण घेतला नाही. कशामुळं? कारण ते मोजायला पुन्हा कठीण नाही. ग्राफ पेपरचं आणि आपल्या याचं मॅच झालं पाहिजे, बरोबर आहे. आता याचं काय करायचं? ह्याची सांगड याच्या बरोबर घालायची. फक्त लक्षात ठेवायचं डिस्टन्स म्हणजे इकडचं आणि टाइम म्हणजे एक्स ऍक्सिस आणि डिस्टन्स म्हणजे वाय ऍक्सिस. ग्राफ आता बनवायचा कसं इथं आपलं शिकायचं. आता पहिलं आपल्याला दिलंय 0 आणि दोन्ही पण 0, म्हणजे दोन्हीचा पॉईंट इथं किती आला? 0-0 वर. एक्स ऍक्सिसचा 0 वर आला, वाय ऍक्सिसचा 0 वर आला, बरोबर. दुसरा आपला पॉईंट दिलाय टाइम आणि सेकंड. याच्यामध्ये काय दिलंय? 10 दिलंय, 10 दिलाय, बरोबर. टाइमामध्ये आपण इथं 10 फिक्स केला हा पॉईंट, बरोबर आहे. 10 हा फिक्स केला का नाही? आणि पुढं डिस्टन्स मध्ये काय दिलंय? 15 दिलाय. आता इथे 20, बरोबर आहे. इथं किती आहे? 20. मग 15 कुठे येईल? इथपर्यंत झालं हे अर्ध, याच्यात 10 झालं, बरोबर.
आणि ह्या दोन्हीच्या मधला अर्ध करावा लागेल आपला, म्हणजे इथे येईल. बरोबर येईल का नाही? म्हणजे ही जर लाईन अशी ओढली आणि ह्या जर बिंदूपर्यंत ती पुन्हा चिकटली, या दोन्ही बिंदूला जर जोडली, तर तो कुठं आला? पॉइंट इथं आला. बरोबर आला का नाही? ग्राफ बनायचा कसं हे आपण पाहतो. हा पॉइंट आपला आला इथं. पुन्हा काय दिलंय आपल्याला? 30 दिलंय. 30 कुठं असणार? 20 आणि 40च्या मध्ये 30 असणार. बरोबर आहे का नाही? हा 30 आला आपला इथं. बरोबर. आणि टाइम आपला किती वाढलाय? टाइम झालाय आपला 20. हा झाला इथं 20. बरोबर आहे का नाही? याला जोडणारा जो बिंदू आहे असा, तो झाला हा बिंदू आपण घेतला. बरोबर, किंवा त्याला लाल दिसून. बरोबर. त्याच्यानंतर पुढं काय आपला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली टेबलमध्ये? 30 सेकंदावर आपण गेलो. इथं आला हा 30 सेकंद. बरोबर आहे, आला की नाही? आणि डिस्टन्स मध्ये आपला किती दिलंय? त्याच्या पुढे दिलंय 45. आहे का नाही? 45 आता कुठे? 40 आणि 60, 40 आणि 60च्या मध्ये. म्हणजे 45 आपलं येईल इथे येईल. बरोबर आहे का नाही? ह्या 45 पासून मारलेली लाईन म्हणजे हा पॉइंट आला इथं. आला का नाही? हा पॉइंट आला इथं. 30 आणि 45 ला जोडणारा पॉइंट आला का? कळतंय ना? पुढं हा झाला. आता पुढे दिले 40 सेकंदावर, म्हणजे 40 सेकंदवर. हा झाला 40 सेकंद इथं. आला का नाही? आणि दुसरं पुढे दिले 60 सेकंद, म्हणजे 60 सेकंद. सॉरी, 60 सेकंद नाही, 60 मीटर. आणि हे मीटर दिले आपलं इथं. डिस्टन्स म्हणजे वाय ऍक्सिस वरचा आपला 60 घ्यायचं, ते आलं इथं. 60 आणि 40 यांचा जोड आपला येतो इथं. भेटला का नाही? इथं आपला भेटला त्यांचा जोड. बरोबर आहे. इकडे बघ, इकडे वर बघायचं, लक्षात नाही पण नाही इकडे बघ. त्याच्यानंतर पुढे दिले आपला 50 काय सेकंद दिलंय. मग याच्यात बघायचं 50 सेकंद कुठे आहे? इथं. बरोबर आहे का नाही? आणि 50 सेकंदाच्या पुढे आपलं डिस्टन्स किती दिलंय? 75 मीटर. मग इथं आपला पाहायचं 75 कुठे आहे? हा झाला 60 आणि हा झाला 80. 75 आपला इथं येईल का नाही? 80 आणि 60च्या मध्ये. ती जर लाईन आपण सरळ मारली तर ती कुठे येईल? मग या लाईनवर आपला इथं तो पॉइंट भेटला. बरोबर आहे. इथं त्या जर दोन जोडल्या तर तो पॉइंट भेटला आपला तिथं. कळतंय? त्याच्यानंतर 60 दिलाय पुढं आपल्याला टाइम मध्ये, म्हणजे सेकंड मध्ये 60 आपला सापडायचा, तो आला इथं. आला का नाही? आणि आपल्याला 90 मीटर आहे डिस्टन्स, आणि डिस्टन्स दिलंय वाय ऍक्सिस वर. या डिस्टन्स साठी वाय काढला की नाही आपण इकडं. याच्यात आपला 80 शोधायचंय, तर ते 80 कुठं आलं? इथं. सॉरी, आपला सुरुवातीला 75 विचारलं होतं ना? हा, इथं 90 आहे. बरोबर. 90 आपला कुठं का भेटन? 80 आणि 100च्या मध्ये आपल्या इथं भेटन 90. बरोबर आहे का नाही? आणि तिथून जर ती लाईन त्या 60 आणि 90 जर जोडल्या तर तो पॉइंट कुठे भेटन आपला? इथं. बरोबर आहे. भेटन का? आणि सगळ्यात शेवटी 70 सेकंद आपल्याला टाइमामध्ये दिलाय. 70 सेकंद कुठं आला? इथं आला. बरोबर आहे. हा आला आपला 70 सेकंद. आणि इकडे जर पाहिलं तर डिस्टन्स किती कव्हर होतंय 70 सेकंड मध्ये? 105 मीटर, 105 मीटर. मग आता इथे 105 कुठे येईल? 100 आणि त्याच्यावर 5 म्हणजे इथे येईल. बरोबर आहे. मग ही लाईन इथून आपला जर अशी आपण घेतली इथून, तर ती येईल इथं. बरोबर आहे का नाही? इथं आणि ह्या 70ला टच करणार. बरोबर. आता आपण याचे हे एवढे पॉइंट भेटले आपल्याला. बरोबर आहे का नाही? एवढे पॉइंट आपल्याला भेटले आणि सुरुवातीचा पॉइंट आपला हा आहे. सुरुवातीचा पॉइंट आपला भेटलाय
इथं, बरोबर आहे का नाही? हा झाला आपला सुरुवातीचा पॉइंट. आणि आपला शून्य पण दिलता का नाही? आता याच्यामध्ये हे आपण पॉइंट फिक्स केलेत आणि जर हे पॉइंट आपण एकमेकांना जोडायचे ठरवले तर काय होईल? त्या पॉइंट वरून एक रेषा आपण काढली, इथून एक रेषा आपण काढली आणि हे पॉइंट जर जोडत 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 आपण गेलो तर हे सगळे पॉइंट एका सरळ रेषेमध्ये आलेत का नाही? हे सगळे पॉइंट आपल्याला एका सरळ रेषेमध्ये भेटलेत. याचाच अर्थ काय झाला? या ग्राफनुसार या टेबलमध्ये दिलेली जी माहिती आहे त्याचा उपयोग करून काढलेल्या ग्राफनुसार हे कोणतं मोशन आहे? लिनियर मोशन आहे आणि युनिफॉर्म आहे का नाही? एका समान कालावधीमध्ये याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डिस्टन्स पण दोन्ही मध्ये त्या डॉटच्या मध्ये समान दिसतंय की नाही? आणि लाईन स्ट्रेट आली याचाच अर्थ ते लिनियर मोशन आहे, बरोबर आहे, एका लाईनीमध्ये. आता आपला पुढच्या ग्राफमध्ये समजलं की हे 100%. आता पुढचा ग्राफ आपला बघायचा. हा झाला आपला डिस्टन्स टाइम ग्राफ आपण पाहिला. आता पुढं आपलं काय सांगितलंय? An object in uniform motion covers equal distances. An object म्हणजे वस्तू, in म्हणजे त्यामध्ये. An object in uniform motion म्हणजे एक समान गती. जर ऑब्जेक्ट एक समान गतीमध्ये असेल, एक समान गतीमध्ये कव्हर्स इक्वल डिस्टन्स, एक समान गतीमध्ये सारखंच डिस्टन्स, इक्वल डिस्टन्स म्हणजे सारखंच डिस्टन्स म्हणजेच सारखंच अंतर कव्हर करत असेल इन इक्वल टाइम, एका इक्वल टाइम इंटरवल मध्ये. इन इक्वल टाइम इंटरवल, टाइम इंटरवल म्हणजे फिक्स टाइमाचा गॅप. इथे आपण किती सेकंदाचा धरला होता तो टाइम इंटरवल? 10 सेकंद, बरोबर. तो झाला की नाही 10 सेकंड म्हणजे फिक्स टाइम इंटरवल. तर काय होईल? तर द ग्राफ बिटवीन डिस्टन्स अँड टाइम इज स्ट्रेट लाईन. जसा आपण ग्राफ काढला होता डिस्टन्स आणि टाइमचा, तो कसा असेल? स्ट्रेट लाईन मध्ये, बरोबर आहे का नाही? हे एवढं तुम्ही पाठ करायचे आणि ते समजून पाठ करायचे, लक्षात राहिलं पाहिजे. कोणतं? त्याला अंडरलाईन करून घ्या. An object in uniform motion covers equal distance in equal time interval. Thus, the graph between time and distance किंवा distance and time is a straight line. तो असतो सरळ लाईन, बरोबर. काही ना लक्षात? बार बार वाचायचं, लक्षात राहील. आणि पुढं आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर सांगितलं. ह्या काय नाव ठेवायचं तिचं? चिमणी. त्या चिमणीने काय सांगितलं आपल्याला? यूज युअर ब्रेन पॉवर. तुमच्या ब्रेनची पॉवर वापरा. ब्रेन म्हणजे आपला मेंदू, बरोबर. आता पाहायचं काय सांगितलंय तिने? इन द डिस्टन्स टाइम ग्राफ, इन द डिस्टन्स टाइम ग्राफ अबो म्हणजे वरचा, आणि डिस्टन्स टाइम ग्राफ म्हणजे अंतर वेळ यांचा ग्राफ. व्हॉट डज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इंडिकेट? व्हॉट डज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन, आपण जी स्ट्रेट लाईन काढली होती ती आपला काय इंडिकेट करते, म्हणजे काय दर्शवती? इंडिकेटर म्हणजे काय दर्शवती? काय दर्शविन ती? तिने हेच दर्शविले की an object in uniform motion covers equal time किंवा cover equal distance in equal time interval. Thus, the graph between distance and time is straight line. ह्याचं फक्त उलट करायचंय. त्यांनी काय विचारलंय? डिस्टन्स अँड टाइम हा जर स्ट्रेट लाईन दर्शवला वरच्या सारखा तर ती स्ट्रेट लाईन काय इंडिकेट करते? ती इंडिकेट काय करते? युनिफॉर्म मोशन कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. हे दाखवते ना. ते काय दाखवते? युनिफॉर्म मोशन म्हणजे एक समान गती
जर सारख्या टायमामध्ये सारखंच अंतर पार करत असेल, सारख्याच वेळेमध्ये सारखंच अंतर पार करते, असं ते आपल्याला दर्शवतं. समजलं की एवढं? 100%. घ्यायचा दुसरा ग्राफ. आता पुढे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म म्हणजे एक समान नाही, म्हणजे त्याला आपण म्हणलो नाही एक समान. बरोबर आहे का नाही? आता इथं होणार आहे घोळ. बरोबर. आता तुम्ही काय करायचं, हा जो ग्राफ आहे, जसा मी ग्राफ तुम्हाला काढायला सांगितलं होतं, तो ग्राफ घरी जाऊन पुस्तक आहे ना हे, त्या पुस्तकावर पेन्सिलने काढायचा, कारण चुकण्याची शक्यता आहे. पेन्सिल आहे का? पेन्सिलने त्याच्यावर तुम्ही ग्राफ बनवायचा प्रयत्न करायचा आणि ते पॉइंट जोडायचा प्रयत्न करायचा. ते आता वाकडे तिकडे असे झिकझॅक मध्ये जोडते, तो तुम्ही जोडायचा आहे. आणि तो जोडल्याच्या नंतर मग उद्या आपण त्याच्यानंतर खाली ग्राफ येत आणि तो पण ग्राफ पुन्हा उद्या मी सांगणार आहे. तुम्ही प्रॅक्टिकली करून बघावं म्हणून ते तुम्हाला देतोय आता. बरोबर आहे? आता या पुढं यूज युअर ब्रेन पॉवर वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी. त्याचा पण ग्राफ तुम्हाला तसंच बनवता येईल. हे जे ग्राफ आहेत ना तिन्ही पण, बरं का, हे एवढे आपले आज संपणार नाहीत. आणि त्याच्यानंतर आपला खाली इक्वेशन येतं. हे तिन्ही पण ग्राफ, हे इक्वेशन तर ते आपला सेपरेट टॉपिक मध्ये घ्यायचे. तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित व्हावं म्हणून हे तिन्ही पण ग्राफ तुम्ही काढायचे. तर काय करायचे, तिन्ही पण ग्राफ काढायचे. तर आपण आधी इथंच थांबू, म्हणजे काय होईल, तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. आणि उद्या मी ते ग्राफ तुम्हाला डबल घेईन.